नवनाथ भक्तीचा अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी भगवंता, पाळक नरहरीच्या सुता, नरहरी रूपा कंदर्भ ताता, अवतार अनंत मिरवशी. तरी आता पुढे ग्रंथ बोलवी बर्वे रस भरित. मागील अध्यायी मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात पै गेला. उपरी जालिंदराचा जन्म. यज्ञकुंडी उत्तम उत्तम. उपरी पश्चातापे करून पर्वतदरी निघाला. ते प्रगटुनी ज्वाळामाळी. तो परमस्नेहाचे नव्हाळी. अंकी घेऊन या त्या काळे जन्मकथा सांगितली आहे. युतकी कथा सोती. पूर्वाध्यायी संपली होती. आता पुढे अवधान प्रति श्रवणार्थी मिरवावी. असो महाराजा द्विमूर्धनी, सकळ जन्मांची कथा सांगोनी. उपरी बोले कामना मनी, कोणती बाळा ती सांग. एरू म्हणे जी महाराज, कामना विरहित मन माझे. आहे परिहितार्थ गुज, सकळ जानसी तू ताता. या नरदेहाची झाली प्राप्ती, तरी सार्थकोपी माझे हाती. नाही तरी आले तैसे जाती, ऐसेने करी महाराजा. जैसा उदक कुंभ साचारे येथे, तो जळे उसके जेथे तेथे. परी तयाचा विस्तार महिते, काही एक मिरवेना. तरी व्यर्थ जन्मनी मरण, की लोहकाराचे भाते करू भरून. की भाडाईत ग्रंथिक रचून, व्यर्थशीन वृषभाते. तरी आता ऐकताता, मिरवेल ऐशा पूर्ण वार्ता. तीही भुवनान माझी सत्ता, चिरंजीत्व संपादी. लोक म्हणती जालिंदर झाला, परी मेला नाही ऐकिला. ऐसे न करून या देहाला, जगी मिरवी हे ताता. ऐसे ऐकोनिया ज्वलन, मौळीत कोणी डोलवी मान. म्हणे बाळाचे ध्यान धन्य ज्ञान, वया समान नसे की. मग ती त्वरे द्विमूर्धनी, जालिंदरासी स्कंदी वाहुनी. अनुसयानंद स्थानी तरे जाऊनी पोचला. तव त्या महाराज अत्रिनंदनास, अग्नीसी पाहुणी झाला हर्ष. मग पुढे होऊनी हव्या वाहनास, आलिंगेले सुप्रेमे. म्हणे महाराजा मम दैवता, तेजपुंजी जेवी सविता. कमनकावन वेधुनी चित्ता, येथे आलासी महाराजा. मज आळशियावरी ओघ, ओघीला गोंगोदकी चांग. की क्षुदिता धेनू लागोनी माग, पैपान करवीतसे. की तमाचे होता वेष्टन, अंग दिवटा आला होऊन. की मृत्यू समये पियुषपान, पियुषची करवी आग्रहे. तेवी येथे झाले परी, गंगा ओघली आळशावरी. मग बैसुनी निकट शेजारी, वर्तमान पुसत असे. परी महाराजा द्विमूर्धन, हा कोणाचा आहे नंदन. एरी म्हणे पंचबाण, शिवदेहीचा हा असे. की शिवदेहीचा काम श्रेष्ठ, म्या दाहिला हे बोलती स्पष्ट. परी जठरी रक्षिला होता वरिष्ठ, आजपर्यंत महाराजा. मग ब्रह्मद्रव्याच्या यज्ञकुंडात, प्रगट केले या देहाते. तस्मात महाराजा तुमचा सूत, तुची आता संगोपी. तरी या ते अनुग्रह देऊनी, जगी मिरवी सनातपणी. हा चिरंजीव असो शिवकामनी, मृत्यू कदा न पावे. प्रमर्थ दशकर रेत वाहिला, मम जठरी त्यावरी जन्मला. तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला, चिरंजीव असो हा. जैसा लाभल्या रास पियुष, उपरी संजीवनी सहाय्य त्यास. मग तो निर्भयम सदनास, यमापाशी मिरवेल. की घृत शर्करेची पडता मिठी, नको कोण म्हणेल या कडवटी. इका चंद्र अर्काची झाली भेटी, उजेड काही दिसेना. तेवी शिवकाम माझे जठर, ऐक्य झाली या श्रेष्ठाकार. त्यात नारायण नवसाचार, अंतरिक्ष संचरला. याही उपरांतिक ऐका परी, मौजी विराजल्या स्वामी करी. मग ते महात्म्य कोणापरी, जगा माझी काय वर्णावे. आधी सुवर्ण 16 दामी, त्यावरी सुगले हेमकर्णी. जडित नवरत्न सुढाळ कोंदणी, ते कोण लेवू शकेना. की आधीच सुगंध मलयागर, मृगमद झाला असे त्यावर. त्यावरी शृंगारोणी सुंदर, कोण उटी घेईना. तस्मात ऐशा झाल्या गोष्टी, वरत करी तवगा तपोजेठी. मग जालिंदर महिपाठी, कीर्ती सूर्य मिरवेल. परी ते पावकी रसाळ वचन, वर्षते अमृत घन. तेने चातक मन, तुष्ट झाले शरीरी. मग म्हणे जी महाराजा, पूर्वीन आताची काम तुझा. परी 12 वर्षे विजयध्वजा, मजपाशी ठेवी हा. अवश्य म्हणणे ज्वाळमौळी, म्हणे रक्षणे आपणा जवळी. परमज देखता हस्तमौळी, वरत करणे मिरवावा. मग तो सुपात्र अत्रिनंदन,
अंकी घेत जालिंदर रत्न, सकळ कळा ते सांगून विकल्पा ते नुरवीत असे. पहा हो कृपेची सतत नवाळी, वरद हस्त स्पर्शता मोळी, करणी ओपितो मंत्रावळी, अज्ञान काजळी फिटलीसे. परी मंत्राक्षर अबुंदाकार, पूर्ण संचरता कर्णपात्र, मग ती मही पिके विचित्र ब्रह्मपणे मिरवली. मग ताताची तात अनुपम, चराचरादी स्थावर जंगम, एके रूपी सनातन ब्रह्मप्राप्ती मिरवली. ऐस्या झाल्या स्वतंत्र विचार, मग करुणी दत्तासे नमस्कार, महाराज तो वैश्वानर नर अदृश्यपणे मिरवला. मग दत्तात्रयाने जालिंदर विराजले पर्वत गिरीधर, मग प्रेमे अभ्यासी चमत्कार दृश्यादृश्य कळतील. मग सभे घेऊन जालिंदरासी, नित्य गमन करी महिसी, स्नान करून भागीरथीसी, विश्वेश्वरासी नमिताती. तेथुनी भोजन पांचाळेश्वरी, भिक्षा मागावी कोल्हापुरी, निद्रा जयाची मातापुरी, माहूरगड म्हणविताती. असो ऐसे 12 वर्षात नाना अस्त्राही घेत, प्रवीण कळी बाळा समर्थ विद्याभांडार भरून या. जालिंदराचे दास्य पाहून घडी घडी आल्हाद पावे मन, सकळ विद्येचे रत्न तया लागे भूषणाते. वातास्त्रादी जलतास्त्र, अग्न्यस्त्र धूमास्त्र, वाताकर्षण कामास्त्र, पर्वतास्त्र निवेदिले. व्रजास्त्राने वासवशक्ती, नागास्त्र प्राणाहुती, खंगेदास्त्र प्रतापशक्ती, मोहनास्त्र सांगितले. निर्वाणास्त्रादी संजीवनी, रुद्राक्ष आणि प्रळयाग्नी, विरक्तास्त्र कामासनी, मोहनास्त्र सांगितले. दानवास्त्र, देवास्त्र, पूर्णतम काळास्त्र, मिरवती यमादी दम, स्तवनास्त्र गती उत्तम, जिंकू शके ब्रह्मांड. कार्तिकास्त्र, ब्रह्मास्त्र, विभक्तास्त्र, जारणास्त्र, शापास्त्र आणि मरणास्त्र शस्त्रही शिकवले पै. ऐसे 12 वर्षात सकळास्त्री प्रवीण केला नाथ, आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरोपिल्या. रसायनादी किम्यागार, व्याद व्याकरणादी निपुण शास्त्र, नाटके संगीत सारजे स्वर गंधर्वाते लाजवी. ज्योतिष सायक शरसंधान, कोकशास्त्री झाला प्रवीण, अमुक दंडगुण ओढण शास्त्राधारे पै केला. जलतरणादी चातुर्य कविता, वैदिकी रत्न लक्षण संहिता, ब्रह्मज्ञानादी निपुण अर्था बोले तैसा चालत असे. ऐसी सकळ कळा कुसरी, सद्विद्येचा पूर्ण भांडारी, करुणी निका परीक्ष परी जगा माझी मिरवला. या परी झाल्या पूर्ण पुढे दैवते आराधून, वर ओपावया कारणे जालिंदरा उतरली. मग तो स्तवनी वैश्वानर, पुढे केला तयार कुमार, प्रत्यक्ष होता जालिंदर सद्विद्येसी दाविले. पाहुनी विद्या अपार रत्न, मान तुका वेद विमूर्धन, धन्य धान्य हा अत्रिनंदन वारंवार म्हणत असे. या प्रथा त्रिसुत म्हणे महाराज ऐकमात, पूर्णपणे जालिंदरनाथ सद्विद्येश पै झाला. परी झाली एकवचन, एक उरले आराधन, दैवत करुणी द्यावे प्रसन्न वरा लागी महाराजा. तरी सकळ दैवतांसी नेऊनी भेटवी जालिंदरासी, बोल स्वीकारुनी पूर्णतयासी बैसवावे महाराजा. मग अवश्य म्हणून वैश्वानर, स्कंदी वाहिला जालिंदर, भुवनत्रयी समग्र फिरवणी ओळखी दैवते. असे ती देवस्थाने दैवते नामे, सांगता वैखरी सुमध्यमे, तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे पडत आहे महाराजा. पूर्वी मच्छिंद्राचे कारणी, निरोपिली स्थाने देवते नामी, नागपत्रे अश्वत्थधामी, सूर्यकुंड उपदिशिले. जे जे मच्छिंद्र केले संधान, सकळ दैवते प्रसन्न, ते ते दाविले द्विमूर्धने वरा लागी ओपिले. 52 वीरादी जळदेवता, पाताळ भुनी स्वनाथा, तितुक्यासी करुणी प्रणिपाता वरा लागी ओपिलेसे. परी दैवते वर देऊनी त्यासी, सांगती झाली पूर्ण तपासी, तेने पावेल सकळ सिद्धीसे, ऐसे सकळ बदले ती. ते ऐकून द्विमूर्धन पाहता झाला बद्रिकावन, ते 12 वर्ष नेम करून तपा लागे बैसला. लोह कंटकी चरणांगुष्ठ, वात ग्रहणी आहार पुष्ट, मुखी रामनामपाठ, ब्रह्मेदृष्टी निर्मिलीसे. तव ते आचाट तप पाहुणी, दैवते तुकवती झाली मान, आपुलाले वाहनी आरोहण करुणी आली तया ठाया. ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेक दैवते आली अपारा, तपशांती करुणी साचार स्थानी गेली आपुल्याला.
बद्रिकाश्रमी बद्रीनाथ तेने उभयंता सुता आपल्या जवळीचे त्रिरात्र ठेवून या घेतलेसे. ठेवले परी भविष्यकतून सांगता झाला पंचानन सत्य लोका ते ब्रह्मभुवन तेथे वर्तले विपरीत. म्हणाल त्या कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती 12 वर्ष दिव्यमूर्ती रेखिलेसे शृंगारी. जिचे मुख पाहता भद्र रेखला वाटे पूर्णचंद्र केश कुरळ आकाशमंद वेष्टित वाटे पाहे की. या परिपूर्ण आणिक युवती शृंगार रेखिला हेम मुक्ती ते मुक्त न वाटे नक्षत्रापाते शृंगार ते मिरवले. अपार रत्नी आगळा स्कंद वेष्टित बहुरसाळा तिही भुवनी रत्न किळा नक्षत्रासमन मिरवली. कुंचकी वेष्टन दाट करुणी त्यात कुंदुका समान इंदुतरणी कुंच विराजती हृदयस्थानी चिरपदरा ते मिरवी पै. हरिकटी ते कटाकृती जानू कर्दळी स्तंभणीती सरळ पोटरा चरणस्थिती गजगामिनी मिरवते. ऐसी तनया पाहता दृष्टी तो कामुदेला सहजपोटी मग विधी नो हेतो अविधी परमेष्ठी कुबुद्धी ते संचारला. तो कांबळे उन्मत्त कुमारी मागे लागत धावता धावता वीर्यपात झाला विधीचा तेदवा. वात चक्र सबळ नेट बुंद पावला महिपाट परी हिमाद्रीचे वनी अचाट दिग्गज एक निजलासे. निजला परी कर्णरंध्रात येऊनी पडले बिंदू रेत त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचारला. परी त्याते लोटले बहुदिन झाले चतुरावृत्ती युगप्रमाण द्विजा लागी नाही मरण चिरंजीव असती ते. अष्टदिशी अष्टदिग्गज महादीप्त महाराज त्यातील एक हा तेजपुंज निजला आहे महाराजा. प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देह स्थित त्या दिग्गजाच्या कर्णविव्रात सुशोभित आहे की. बालतनु बालार्क किरणी हरी ते पाहावे निजनयनी तो जालिंद्र शिष्य करुणी मही लागी मिरवावा. कर्णोदय त्याचा झाला म्हणून कानिफा नाम त्याला ऐसे ऐकोनी शिववचनाला वैश्वानर बोलत असे. म्हणे महाराजा फार बर्वे आपण वदला तितके अपूर्वे परी गज केवी विदारावा आम्हाला घी दाखवा. जैसी उद्या आणली गोष्टी तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी सूर्य जयद्रथ पाठपोटी मिरवावा महाराजा. फार बर्वे उत्तम झाले एकटे महिम मत आणुले त्याते पृष्टी रक्षक बले निर्माण केले महाराजा. तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य म्हणून उमार म्हण त्रिवर्गादी चालले. त्रिवर्गांचे तेज अद्भुत दिशा व्यापून शिरले गगनात जेवी चंद्र सूर्याचे तेजात अग्नी संचार तिसरा की एक रुद्र एक विष्णू तिजा उदेला कमळा तनू की चंद्राजळ द्रोणाचळ घनून मदरांचळ तिसरा पै. की एक शुक्र बृहस्पती त्यात कचेश्वर मूर्ती की अमृत संजीवनी युक्ती तिसरा अमर मिरवला. की एक परिसे एक चिंतामणी तिसरा निघतो प्रतापखानी ऐसे त्रिवर्ग हिमाद्रीस्थानी प्रवेश करती पै झाले. तो पैल हिमाद्री पर्वती दिसे शेवटी दिग्गज मूर्ती महाविक्राळ स्थूळ वटशक्ती पर्वतासम देखिला. देखताची उमावर म्हणे हा गज प्रतापी तीव्र कदा नोहे मही स्थिर माजविल समर आपणासी. तरी तयासी कैसी युक्ती करावी न राहे स्थिर सत्वगती. मग जालिंदर तीव्र युक्ती बोलता झाला शिवाते. हे महाराज उमावर माझे मस्तकी वरद कर अत्री सुते ठेविला थोर त्याचा चमत्कार पहा आता. ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणे तेही हिसावेल शूलपाणी मग या जगाची गजाची अपार करणी कोटवर उरे महाराजा. प्रलय काळ कृतांत शमे तोही शांतवेल उत्तम उत्तमे ते दिग्गजा तीव्रता प्रकाम कोठे असेल महाराजा. वात गती चक्र रहाटे तेही कुंठित होईल जेटी मग मित्रस्यंदन भवकोटी स्थिर कैसा होईना. तन्न याये ब्रह्मांड जिंकिता पावे हा गज का न स्थिरता. तरी महाराजा चमत्काराता निज दृष्टी विलोकी. मग कक्षे माझी भस्म झोळी कर तर्जनी चमटी ओळी. मोहनास्त्र तदून उकाळे जपता झाला महाराज. मोहनास्त्रामागे पवित्र प्रेरिता झाला सर्पास्त्र जपून या शुद्ध मंत्र भस्मची मुठी सांडित असे. तव ते अस्त्र होता व्यक्त तीव्रपणे गज झाला शांत. या परी मही चरण चतुर्थ सदृढ व्यक्त झाला तो. मग म्हणे शिवासी ताता सहित तेथेची असावे स्वस्थ चित्त.
मी करीपाशी जाऊन तरित कानी पाथे आणितो, ऐसे एकता वागोत्तर अवश्य म्हणे श्री शंकर. मग तो तेथून जालिंदर गजापशी पातला, परिमोहनास्त्र प्रतापवंत, सर्वांगे गज झाला शांत. निकट जाऊन तयाचे त्वरित आदरोक्ती बोलत असे, म्हणे बारे धीरपण कोणी नसे तुझ समान, तुझे करणे दिव्य रत्न महासिद्धीने निर्मिले. हाक मारुनी बोले त्याते, म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ, गजकर्णी होऊन व्यक्त अवतार दीक्षा मिरवसी. तरी आता झडकारी कर्ण सोडून ये बाहेरी, तू ते नाम्य देहापरी कर्ण कानिफा साजत असे. ब्रह्मवीर्य कर्ण उत्पत्ती म्हणून नाम तुझ प्रती, तू तव कानिफा सर्वज्ञ मूर्ती दृश्यमान होई का. ऐकून जालिंदराचे वचन बोलता झाला विधिनंदन, हे महाराजा गुणनिधान स्थिर असा महिते. मग त्वरे येऊन कर्णद्वारे दृष्टी पाहे, ब्रह्मचारी सहज करुणी उभय करी नमस्कारे प्रेमाने. 16 वर्षी वयमान बाळ तनु दैदिप्यमान, तयाचे तेजे सकळ कानन तेजा माझे डवरले. मग जालिंदरे देऊनी हस्त खाली उतरिला, कर्णसुत स्कंदी वाहुनी प्रेमे स्नेहभरित शिवापाशी पातला. स्कंदीचा उतरुनी ठेवी महिषी, म्हणे कानिफा सर्वज्ञ राशी, नमस्कारी उमावरासी वीर्यवंता महाराजा. मग त्याते नमुनी जनका समेत द्विमूर्धनी आजितात, त्याते नमस्कारुनी त्वरित श्रेयवंत होई का. मग शिवासी करुणी नमस्कार उपरी नमिला वैश्वानर, त्याहुनी प्रीती अति थोर जालिंदर नमिलासे. परी अत्यंत स्नेह भरिती शिवे कवळून सप्रेम हस्ती, आपले अंकी बाळमूर्ती कर्ण कानिफा बैसवला. परमप्रिय अति लालन घेतले बाळाचे चुंबन, मग जालिंदरा बोले वचन, बाळा देई अनुग्रह, तवा अनुग्रह झाल्या पाटी. मोडेल अज्ञान दशा रहाटी, सकळार्थ विजय पोटी कर्ण कानिफा मिरवेल. जैसा होता अर्कोदय अंधकार पावे विलय, ते सकळ जनांचे हे व्यवसाय तनया ये बाळा करावे. की द्रव्य असता ग्रही भरती, मग सकळ व्यवसाय तया सुस्थित, तनया ये कृपामूर्ती बाळा लागी करावे. ऐसे ऐकुनी आदिनाथ वचन, जालिंदर तो तुकाभिमान, मग तेची घडी क्रियामंडन संकल्पा ते आव्हानी. तन मन धन काया वाचा त्याग केला दुर्गुणांचा, तो संकल्प निसंकल्प साचा गुरुराज वंदिला. मग वरद हस्त स्पर्शनी चंद्रमौळी, कर्णी ओपली मंत्रावळी, तेने सकळ अज्ञान काजळी फिटून गेली तात्काळ. जैसा सदनी लाविता दीप, त्रिव्रतमाचा होय लोप, तेवी मंत्र बीज माप, अज्ञान कर्दमपण निवटिका. व्यक्ताव्यक्त सकळ भास, पूर्ण झाला विजयपणास, मग चराचरी माझा चिवास एक रूपे वर्तत असे. ब्रह्मदृष्टी संकलित खून दृश्य गुरुमुखे करुण, ते हरिरुद्र ब्रह्मरूप चैतन्य ऐक्यरूपे मानिले. असं ऐष्यात होता रहाटी, मग उठते झाले चतुर्थ जेठी, पदी चालता महीपाटी बद्रिकाश्रमी पातले. मग सुवचनी द्विमूर्धन युक्ती सांगे जालिंदरा कारण, बारे जेका दत्त वचन कानिफा ते समर्पी. ऐसे सांगून स्वययुक्ती अदृश्य झाला दाहक मूर्ती, वरी सादृश्यपणे उमापती षण्मासे त्याते मिरवला. परी षण्मासादिना माझारी दत्तकृपेची विद्या लहरी, साठवणी कानिफा अंतरी केला भांडारी विद्येचा. सकळ अस्त्री केला प्रवीण, परी संजीवनी अस्त्र दैदिप्यमान, आणि दुसरे वाताकर्षण जालिंदरे रक्षिले असे. म्हणाल करुणी रक्षण, सांगितले सकळ विद्येचे कारण, तरी इतकेचे रक्षावया संशय कोण जालिंदरा उदेला हो. तरी संशयाचे कारण, गजकर्णी झाला जन्म, तया स्थानीचा उत्तम गुण उभयतांचा मिरवेल. दांभिक बुद्धी संस्कार पाहून या जालिंदर, वाताकर्षण जेवणी मंत्र अस्त्र भिन्न रक्षिले. परी सकळ अस्त्री झाला निपुण, मग बोलता झाला उमारमण, अस्त्र देवता करुणी प्रसन्न कानिफाते देईका. मग स्तवनास्त्र जपुनी त्वरित बोलवले सकळ दैवत, इंद्र वरुण अश्विनी सहित महिलागी उतरले. दानव मानव प्रतापवंत अतळ वितळ पाताळी जे विख्यात, नवनागकुळे वंशवंत तेही पातले ते ठाया. चंद्र सूर्य गणगंधर्व यक्ष किन्नर आले सर्व, विष्णू सहित कामोद्भव महिलागी उतरले. खगेंद्रासहित प्लवंगम येता झाला दाशरथी राम, अवतार दक्ष विष्णू दश अवतारी मिरवला.
बावनवीर जळदेवता, शंखिनी डाकिनी कलिके साहिता, अष्टभैरव गण पाताळनाथा गजानन मिरवला. ऐशा देवता वर्णो किती, मृत्युलोकी पूर्ण विख्याती. 33 कोटी संख्या बोलती, तर अदृश्य झाले तितकेही. असो ऐशा समुच्चय कारणे, त्यासी जालंधर करी नमन. बुद्धांजळी सर्वा जोडून, बोलता झाला तक्षणी. म्हणे महाराजा कृपामूर्ती, कानी पामिरवला सद्वित्ये प्रती. ते योग दावणे निगुती, कार्याला घे वर्तावे. ऐसे ऐकून तयाचे वचन, दैवते बोलती सकळ जाण. तुझ आम्ही वरप्रदान, सद्विद्येसे दिदलेसे. दिदले परी कवनार्थी, श्री पावकाच्या मोहाप्रती. आणि आत्रिसूत तुम्हाप्रती, विद्यानाथ झालासे. ऐसे उभयांच्या भिडे करून, तुम्हासी दिदले वरप्रदान. परी पुढे आणि का कारण, वर मिरवत नाही जी. तेथून तुम्ही पुढत पुढती, शिष्य सकळ अगणित मिती. तितक्यासी सद्वित्ये प्रती, वर किती उपावा. बरे म्हणाल का वाईट, परी वर न उपू आम्ही स्पष्ट. मानाल तैसे महाश्रेष्ठ, दुःख देही आपल्या. ऐसे म्हणून विमानी बैसते झाले तक्षणी. ते जालिंदर दृष्टी पाहुनी, परमचित्ती क्षोभला. म्हणे माझा अनादर करुणी जाता स्थानावर. परी माझा चमत्कार निजदृष्टी पाहावा. मग करी आवळूनी भस्म चिमुटी, वातास्त्र प्रेरिता झाला जेठी. तेने करुणी नभापोटी, प्रेरक झाले वातास्त्र. ते वातास्त्र तीव्र अतितीव्र प्रगट होता वातचक्र. तै सकळ विमाने नभावर, भ्रमण करती वाताने. ते पाहुण्या गंधर्वनाथ, गुणी गांडीव चढिवता सिद्ध. आदी देव सुरवरादी समस्त, सज्ज केले सायके. मग नानास्त्रे जपुनी युक्ती, शर सोडती नाथावरती. ते पाहून जालिंदर जती, निवारण करी सर्वांचे. पर्वतास्त्र गंधर्व प्रेरती, वज्रास्त्र प्रेरी अमरपती. यक्ष अग्नी अस्त्रे सोडती, जळदास्त्र वरून तो. धूमास्त्र अश्विनी देव, नागास्त्र प्रेरती सकळ दानव. ऐशी अस्त्रे बहुत गौरव, बहुतान्य ती निर्मिली. परिहरी आणि हर, दृष्टी पाहती चमत्कार. म्हणती पुढे कैसा विचार, निजदृष्टी पाहू की. ऐसे अस्त्रे प्रेरिता बहुत, ते पाहुनी जालिंदरनाथ. मग सकळ अस्त्रांवरी मोहनास्त्र योजिता झाला महाराजा. ते मोहन अस्त्रांतरी प्रवेशनी करी, प्रताप बाहेरी. जालिंदरा ते अवलोकन करी, नमून जाते असे अस्त्र. ऐसे अस्त्र सकळ आले, परी जालिंदरा नमुनी गेले. परी पर्वास्त्रे युक्त केले, निवटले वातास्त्र ते. मग ते विमाने होऊन स्वर्गी स्थिर, समूळ आटले वातचक्र. मग एका बोलती उत्तर, कैसा विचार करावा. जी अस्त्रे प्रेरित आपण, ती तेथे जाती नमून. तरी आता शस्त्रे घेऊन महिलागी उतरावी. तीव्र शस्त्र घाते करून, द्वंद्व मुखाते करावे आवाहन. मग तयांचा घेऊनी प्राण, स्वर्गवासी करावा तो. ऐसे माने सर्वा चित्ती, विमान उतरली महीवरती. मग मुदल फर्श अंकुश शक्ती घेऊन या धावले. त्रिशूळ खड्ग भाले तोमर, फरस मुरस पांडू कट्यार. गदा चक्र बर्ची यंत्र, तर दारुकादी उद्भवले. गुप्ती भाले असिलता, ऐसी शस्त्रे किती वर्णिता. असंख्य रूपी प्राणहरती घेऊन या धावले. ते पाहुनी जालिंदर, सोडिता झाला कामिनी अस्त्र. कामिनी अस्त्रावरी पवित्र काम अस्त्र प्रेरिले. कामिनी अस्त्र प्रगट होता, अगणी स्त्रिया तेज भरिता. उद्या पाहुनी कामवार्ता, दर्शिवता रायासी. परी त्या स्त्रिया कैशा, रंभे उनी शतगुणाईशा. भ्रुकुटी सायक, नेत्र कटांक्षा, शर सोडती कामाचे. तया मागे कामास्त्र, सर्वा हृदयी रिघोनी पवित्र. तेने लंपट होऊन सर्वत्र प्रणय युद्ध कोसळले. मग एकाएकींच्या ध्यानी, लागूनी करती नम्र विनवणी. तव त्या पळती रानोराणी, हेही धावती त्यामागे. परी बद्रिकाश्रमी बद्री तरू, त्या वर्णिता नसे पारू. की वाट दावी कटकान परू, तया माझी रिघाल्या. तव त्या कामिनी कंटकवनी, भद्र तरुते जाती वेदुनी. देव ही तैसे तरु कवळुनी, वृक्षावरी वेधती. एक वृक्षावरी एकावरी तैसे एक वेधले तयावरी. निकट जाऊनी विनंती करी, वश होऊनी म्हणवुनी.
सकळ वृक्षा गेले वेधुनी, ते पाहुनी जालंधर नंदन. मग सर्पास्त्र मंत्र जपून भस्मची मुठी सांडित असे. मग सर्पास्त्र प्रगट होता, सकळ कामिनींची झाली प्रेरकता. ते पाहुनी कामिनी तत्वता, उड्या सोडिती महिते. तयांच्या मागे देव भले, उड्या सोडिती अति वहिले. परी सर्पास्त्रे पदाते धरले, तरु शाखे ते कवळुनी. मग खाली मौळीवर ते पद, मध्येची लोंबती देववृंद. मकुट महिते पडुनी बुद्ध, कबरी मोकळी हेलावे. जैसे सुग्री पक्षाचे घर, तरुसी लोंबती दिसती अपार. की दिन उदयी शाखेवर वड काळिका झोंबती. तनयये तरुवरती देव उपराटे झोळकंबे घेती. ते पाहुनी उमापती रमापती हास्य करती गदा. म्हणती वरवी झाली मौज, ऐसा मिळाला नाही भोज. न मारिता सकळ ज्ञानकाज, बरे जाणूनिया घेतले. मग स्त्रिया तळवटी काम करत्या झाल्या शेवटी. सकळांचे चीर फेडून करपुटी, नग्न शरीरी मिरवली. सकळ वस्त्रे जालिंदर्यापासी, स्त्रिया आणून करती राशी. मग जालिंदर कानिफापाशी हळूच खून सांगत असे. देव सकळ झाले नग्न, त्याते नेसून येई वसन. मग तो कानिफा घेऊन वसन, ज्यांचे त्यासी नेसवीत असे. नेसिवता देव बोलत, अहो गुरुची करणी विपरीत. विध्वंसले असे सामर्थ्य, योग्यायोग्य दिसेना. ज्यांची ब्रह्मांडा भरीव कीर्ती, ते तरू लागे कैसे लोंबती. म्हणून तयाप्रती वसना लागी परिधानी. म्हणे महाराजा गुरुसी चोरुनी, तुम्ही परिधानी तो गुप्त वसन. तरी हे ऐसे वर्तमान, बोलू नका गुरुते. वसन नेसल्या उपरी पायबंदी उभय करी. भार ठेवून पदावरी, अनेक जात पुढारा. मग कानिफाची नेत्रभक्ती पाहुनी तुष्टले देव चित्ती. मग प्रसन्न होऊन वरदहस्ती वरा ओपिती कृपेने. मनी करुणी दृढ विचार, विना दिदल्या वाचुनी वर. सोडणार नाही जालिंदर, कृतनिश्चय हा असे. असा निश्चय करुणी चित्ती, प्रसन्न चित्ते वरोपिती. जे अस्त्र तयाची शक्ती, आम्ही मिरवू निश्चय. मग सकळी देऊन वरप्रदान, कानिफा गेला वरदावन. ते ऐकून पावकनंदन विभक्तास्त्र सोडित असे. विभक्तास्त्र होता प्राप्त, सकळ देव झाले मुक्त. सावरुनी वस्त्रभूषणा ते नाथापशी पातले. मग सर्वत्री करुणी नमस्कार, म्हणती तुवा सुता दिदलावर. सकळ अस्त्री साक्षात्कार, आम्ही मिरवू निजांगी. उपरी बोले जालिंदरनाथ, पुढे करीन साबरी कवित्व. त्याते साह्य तुम्ही समस्त कृपा करुणी असावे. मग अवश्य म्हणून वचन देती, साह्य असो तव कविती. ऐसे बोलून स्वस्थाना जाती, विमानारूढ होऊन या. यावरी रमावर आणि उमावर, कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी होऊन स्थिर. 3 रात्र राहिले तेथे. तेथील स्वाद धुंडीसुत पुढे सांगेल यथास्थितीत. नरहरिवंशी नाम जाते, मालू ऐसे वत्ताती. स्वस्तित श्रीभक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य कम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर, 12 गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 12 समाप्त.